ज्या प्रभागांमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिलेले नाहीत किंवा वंचितचे उमेदवार नाही आहेत तिथे अपक्षांना पाठिंबा दिला जातोय। विशेष म्हणजे उपनगरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाही आहेत आणि अपक्ष उमेदवार जर काँग्रेसचा असेल तर त्याला पाठिंबा दिला जाणार आहे। मात्र जर अपक्ष काँग्रेसचा नसेल आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे चा उमेदवार असेल तर त्याला मत दिलं जाण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? आपण पाहतो आहोत की सध्या सगळ्या उमेदवारांनी अर्ज आपापले भरलेले आहेत। मात्र आपण बघतो की वंचितने काँग्रेसला ज्या 16 जागा परत केलेल्या होत्या त्या संदर्भातला काँग्रेसने आता एक मोठा निर्णय घेतल्याचं कळतं आहे। 16 जागांवरती जिथे बंडखोर आहेत किंवा जिथे अपक्ष आहेत अशा उमेदवारांना काँग्रेस आता पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण बघतो की अनेक ठिकाणी जिकडे युबीटीचे जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्रत्यक्ष पाठिंबा जो असणार आहे तो काँग्रेस देणार नाहीये। मात्र जो काँग्रेसचा उमेदवार आहे मात्र ज्यांनी अपक्ष असा फॉर्म भरलेला आहे अशा लोकांना काँग्रेस आता खरं तर पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे। आणि त्याच्यामुळे आपण बघतो जवळपास 16 जागा आहेत तिकडे बंडखोर आणि अपक्ष असतील तिकडे काँग्रेसचं त्यांना समर्थन असणार आहे। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी रुपाली।